धड वेगळे शीर प्रकरणाचा ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी घेतला आढावा। मृत तरुणीची ओळख व खरे आरोपी शोधण्याची मागणी। जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात घडलेल्या आणि राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या बहुचर्चित धड वेगळे शीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी आज जळगाव जामोद पोलीस स्टेशनला भेट देत प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला। यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्याशी चर्चा करून तपासाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली। तसेच या प्रकरणाचा पुढील तपास करत असलेले मेहकरचे पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत तपासातील विविध पैलूंवर चर्चा केली। राजुरा शिवारात सापडलेल्या शीरविरहित मृतदेह प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते। तपासादरम्यान मध्य प्रदेशातील एका निष्पाप आदिवासी पिता पुत्राला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती। मात्र ज्या तरुणीचा मृतदेह असल्याचा दावा करण्यात आला होता तीच तरुणी नंतर जिवंत अवस्थेत समोर आल्यानं संपूर्ण प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे। या घटनेमुळे तपासातील गंभीर त्रुटी उघड झाल्या असून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। राजुरा येथे सापडलेल्या मृत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नसून तिच्या हत्येमागील खरे आरोपी देखील अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। त्यामुळे निष्पापांना आरोपी ठरवण्याच्या घाईत मूळ गुन्ह्याचा तपास भरकटल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। यावेळी ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी मृत तरुणीची ओळख पटवून तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच खऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी निष्पक्ष, सखोल आणि वेगवान तपासाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख गजानन वाघ, उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम पाटील, युवासेना उपजिल्हा प्रमुख विशाल पाटील, विधानसभा अध्यक्ष भीमराव पाटील, सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, संग्रामपूर तालुका प्रमुख रवी झाडोकार, शहर प्रमुख रमेश काळे, उपतालुका प्रमुख विजय मारोडे, युवा विधानसभा संघटक अजय घिवे, विभाग प्रमुख राजू पाटील, पळशी झाशीचे सरपंच राहुल मेटांगे, शिरपूरचे माजी उपसरपंच राजू सुसर, सोशल मीडिया प्रमुख गोपाल पाटील, मनोज वाघ, अतुल बांगर, सोहम मारोडे व जय मेटांगे आदी जण उपस्थित होते। आता हे नावालाच उरलेलं आहे। याची प्रचिती वारंवार महाराष्ट्रात घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांमधून ही राज्यातील जनतेला आलेली आणि पुन्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा जळगाव जामोद तालुक्यामध्ये जो काही प्रकार काही दिवसांपूर्वी घडला, कारण नसताना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून एका वडिलांना आणि एका मुलीच्या भावाला त्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं। ही जी काही घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे। या संदर्भामध्ये आज आम्ही या ठिकाणी माननीय पोलीस निरीक्षकांना भेटण्यासाठी आलेलो होतो आणि या सगळी घटनेची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात येतं आहे की जी मुलगी मयत झालेली आहे किंवा झालेली होती त्या मुलीचा अंत्यसंस्कार करण्यात आला, तिच्यावर सगळे अंत्यविधी करण्यात आले आणि तिच्या मृत्यूला जबाबदार हे एका बेपत्ता झालेल्या मुलीच्या वडिलांना आणि भावाला धरण्यात आलं। त्यावेळी जर वेळीच सगळी योग्य पद्धतीने तपास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असती तर कदाचित हे नाहक जो काही त्रास एका बापाला आणि भावाला सहन करावा लागलाय तो करावा लागला नसता। जी DNA टेस्ट करण्यासाठी आज पोलीस प्रशासन कामाला लागलंय ती DNA टेस्ट जर त्याच वेळी मयत मुलीचा मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर झाली असती तर कदाचित पुढची ही सगळी काही घटना आहे ती घडली नसती। परंतु दुर्दैवाने पोलीस प्रशासन अतिशय मनमानी पद्धतीने राज्यात काम करत आहे आणि त्याला सगळा वरद असतं हा गृहमंत्र्यांचा आहे आणि त्यामुळे अशा घटना घडत आहेत। जे काही झालंय ते अतिशय चुकीचं आहे, दुर्दैवी आहे आणि किमान बुलढाणा जिल्ह्याची तरी मान खाली घालणारा आहे। पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की आता जो कोणी या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत त्या सगळ्या माननीय तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये निपक्षपातीपणे, पारदर्शीपणे आणि तातडीने तपास पूर्ण केला पाहिजे। मयत मुलगी कोण आहे तिची ओळख पटली पाहिजे आणि ज्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्या त्रासाची भरपाई मिळाली पाहिजे। जे पोलीस अधिकारी तत्कालीन त्यावेळी होते तपासामध्ये त्यांची केवळ बदली करून चालणार नाही, तर यामध्ये कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे।